गुड मॉर्निंग सगळ्यांना. सुट्टी घेऊन कसं वाटलं? फिजिक्सला सुट्टी घेतली एक दिवस, का ठीक वाटलं? काय खास नाही वाटत? हॅलो, अरे सुट्टी होती ना लेक्चरला फिजिक्सच्या आपल्या काल. आवाज ऐकू येते का सगळ्यांना माझा क्लिअर? हा. होमवर्क मध्ये कोणाची काय शंका आहे का? बोला पाठदिशी, मी पुढचे पॉईंट सुरू करणार आहे. बोला बोला. होमवर्क मी सगळ्यांनी चेक केलेत. काय कायांनी काय केले हे बघा. मला एक आता बघा, ते कोणाची होती बघा. ती आपण जो लिहिता फॉर्म्युला 1/4 पाय 1/4 पाय इप्सिलॉन नॉट Q1 Q2 अपॉन R². तर Q1 म्हणजे हा चार्ज आहे आणि Q2 म्हणजे हा दुसरा चार्ज आहे. कळालं का? मग ह्या दोन चार्जचे मल्टिप्लिकेशन त्याचे डायमेन्शन काय येणार? तुम्हाला सांगितलं होतं की इप्सिलॉन नॉटचा फॉर्म्युला काढा. इप्सिलॉन नॉटचा फॉर्म्युला काढलं, तुमचं काय आलं असेल Q1 Q2 अपॉन 4 इंटू R². मी इथे चुकून लिहिले R². मग इथं चार्जचे मल्टिप्लिकेशन आहे. या चार्जचं डायमेन्शन काय येणार? I1 T1 Q1च आणि I1 T1 डिवाइड बाय. आता या 4 पायला डायमेन्शन आहेत का? डायमेन्शन नाही त्याला. M1 L1 T-2. काल का रे, मी काय म्हणते, माझा मुद्दा हा होता की काय कायनी फक्त इथे काय केले, Q1 Q2 फक्त एकच घेतलाय. थोडा एकच माझा मुद्दा होता. बाकी सगळ्यांनी बऱ्यापैकी सोडवलंय. आणि हे रेडियस आहे म्हटल्यानंतर त्याचा काय येणार? स्क्वेअर येणार त्याचा. मग हे काय होणार? I1 1 होणार. झालं की मग सुटलं की. काय अवघड नाही. मग हे 3 येते, इथे हे T⁻². हे T⁻² ला कॅन्सल होते ना, असं काहीतरी का नाही होत कॅन्सल? चुकलं काय माझं? बरोबर आहे ना? नाही, ते वर आलं हे होते, परत प्लस होते. सॉरी प्लस होते. सॉरी. सगळ्यांना कळालं का रे? हे आता मी पुढे सोडवत नाही पुढं, त्यात पण वेळ जाईल माझा. सगळ्यांना कळालं नाही? हॅलो, अरे सोडून द्यायची गरज आहे का? बोलत नाही तुम्ही अजिबात. अरे रिप्लाय द्या. काय मी शिकवणार नाही बरं का आज. तुम्ही काहीच रिप्लाय देत नाही आहात. नवीन पुढचा पॉईंट घेऊ का मग? घ्या सर. घ्या पुढचं एक्झाम्पल घ्या. कुठलं? चौथं एक्झाम्पल? कुठलं एक्झाम्पल?
हा त्याच का पीव्ही इज इक्वल टू एनआरटी सांगा की असं. आता ह्यात काय बघा पीव्ही इज इक्वल टू एनआरटी मध्ये पीव्ही इज इक्वल टू एन आर टी. आपल्याला आर चे काढायचे डायमेन्शन. मग आर इज इक्वल टू काय येणार पीव्ही अपॉन एन इंटू टी येणार. पी म्हणजे कोण आहे प्रेशर आहे. मग मी आधी प्रेशर डायमेन्शन काढणार माहिती आहे का मला फॉर्म्युला माहिती आहे. काय माहिती आहे फोर्स अपॉन एरिया. मग मी काय करणार फोर्सचे डायमेन्शन लिहिणार. काय डायमेन्शन आहे फोर्सच्या M1 L1 T-2 अपॉन एरियाचे डायमेन्शन काय L2. ज्याला मी कॅल्क्युलेशन करेन त्याला मला असं मिळेल M1 L-1 T-2. आता मला व्हॉल्यूमचे आहेत हे व्ही म्हणजे व्हॉल्यूम आहे. व्हॉल्यूमचे मला माहिती आहेत काय एल क्यूब. परत एन म्हणजे कोण आहे मोल आहेत. मग एनचे काय येणार डायमेन्शन मोल रेस टू 1 येणार. तुम्हाला सांगितले मागच्या वेळेलाच हे की असं लिहायचं लिहून दिले बघा. आणि टी म्हणजे टेम्परेचर आहे. टेम्परेचरचं काय येणार डायमेन्शन T1 येणार. झालं. मग ह्या सगळ्या व्हॅल्यू कुठे पुट करायच्या रे आपल्या या इक्वेशन मध्ये का या इक्वेशन मध्ये. मग करा पुट व्हॅल्यू सगळ्या. काय काय येणार M1 L-1 T-2 पुढं डिवाइड बाय काय येणार मोल रेस टू 1 अपॉन टी रेस टू 1. झालं. हा बोल कुठं कुणाची टेम्परेचरची K1 टेम्परेचरचे हा डायमेन्शन. मी ते हे केले. टेम्परेचरला आता लक्ष द्या इकडे. मी ते टेम्परेचर नोटेशन वापरलं चुकीचं. बरोबर आहे. टेम्परेचरचं तुम्ही अगदी K1 पण वापरू शकता आणि θ1 पण वापरू शकता कधी कधी. कळलं का सॉरी इथे चुकलंय. आवाज येत नाही. काही बुक मध्ये θ1 वापरलाय. थीटा तुम्ही मॅक्झिम हाच वापरा. हाच वापरा. ठीक आहे. आणि मग झालं की आता हे M1 L-1 प्लस 3 -2 T-2 आणि हे मोल रेस टू 1 आणि K रेस टू 1 झालं. मग आता हे यात मला काय मिळालं सांगा बरं. आता मी सिम्प्लिफाय केलं. आता वरती आल्यानंतर काय होणार ते सगळे पॉवर प्लसचे मायनसचे प्लस होतील. हे मी इकडे घेतो -1 आणि मोल रेस टू -1 झालं. हे तुमचे काय आले डायमेन्शन आलेले आहेत. कळलं सगळ्यांना. सर त्याचं डायमेन्शन नाही काढायचं युनिट काढायचं होतं. मग आता मी ह्याच्यावरनं आज आपण ते शिकणार आहे युनिट कसं काढायचं. आता युनिट कसं काढणार मी मास म्हणजे कोण आहे मला सांगा. हॅलो मी तुम्हाला एक्झाम्पल म्हणणं आपण जे बघणार आहे आज डायमेन्शनचा यूज. हे बघा आज आपण काय बघणार आहे माहितीये का डायमेन्शन का पाठ करायचे डायमेन्शनची यूज बघणार आहे आपण. यूज 3 प्रकारचे ऍप्लिकेशन आहेत आपल्याकडे मेन. एक म्हणजे आपण युनिट काढतोय. दुसरं म्हणजे आपण तुम्ही ते केले ते बरोबर आहे. तुम्ही बरोबर केले न्यूटन पर मीटर केले ते बरोबर आहे. युनिट पण काढू शकतो. परत कन्व्हर्जन फॅक्टर ते पण बघणार आहे आपण. आज आपण युनिट बघू. कन्व्हर्जन फॅक्टर सगळ्यात लास्ट जे बघणार आहे ते बघणार आहे करेक्टनेस ऑफ इक्वेशन. बघा काय काय बघणार आहे आपण. मी लिहून देणार आहे तुम्हाला हे डायमेन्शनचे यूज काय काय आहेत बघा. डायमेन्शन का पाठ करायचे तर आपल्याला कोणत्याही डिराइव्हड क्वांटिटीचं युनिट काढता येतं. दुसऱ्यांदा काय की सीजीएसचं एसआय मध्ये करताना एसआयचं सीजीएस मध्ये करताना डायमेन्शनचा यूज होईल. आणि करेक्टनेस ऑफ इक्वेशन करेक्ट आहे का नाही फिजिक्सचं आपलं इक्वेशन करेक्ट आहे का नाही हे पण आपल्याला शोधता येईल. आता हे बघा हे तुम्हाला मी अजून शिकवलेलं नाही की युनिट कसं काढायचं. पण हे तुम्हाला मेथड माहिती आहे की नाही आरचे आपण कसं काढतो डायमेन्शन. आता डायमेन्शन काढलंय की हे युनिट कसं काढायचं बघा. लक्ष द्या सगळ्यांनी. हे तुम्हाला नवीन आहे जरा लक्ष द्या. आता एम म्हणजे कोणाचं डायमेन्शन आहे. एम म्हणजे कोणाची डायमेन्शन आहे मासची डायमेन्शन. मासचं युनिट काय आपलं मासचं युनिट काय केजी. मग मी लिहिणार केजी रेस टू 1. काय लिहिणार केजी रेस टू 1. एल कोणाची डायमेन्शन आहे
एल कोणाची डायमेन्शन आहे? लेंथची. लेंथ लेंथ लेंथचं युनिट काय असणार? मीटर. मीटर रेस टू -2 येणार. मीटर. हा, रेस टू -2. टी म्हणजे कोणा डायमेन्शन आहे? टी म्हणजे कोण? टाइमची. टेम्परेचर. नाही 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 नाही, टाइमची आहे, टाइमची आहे, Time. टाइमची. हा, टाइम. टाइमचे युनिट काय असते? सेकंद. हा, म्हणजे काय येणार? सेकंद रेस टू -2. सेकंड. आणि हे केल्विन होती, ती केल्विनचं के वापरलंय आपण. ते कोणाचं नोटेशन आहे? आपल्या टेम्परेचर. हा, करेक्ट. हा, करेक्ट करेक्ट करेक्ट. मी तुम्हाला तेच सांगतोय की डायमेन्शनचा यूज करून आपण युनिट काढू शकतो. टेम्परेचरचं आपलं युनिट काय? केल्विन. केल्विन रेस टू काय येणार? -1 येणार. आणि सगळ्यात शेवटी MOL ते कोणाचं? अमाऊंट ऑफ बरोबर. सबस्टन्स. झालं. त्याचं युनिट काय आपलं? मोल आहे. आणि मोल रेस टू काय? -1 आहे. मग मला सांगा, माझं शेवटचं मला काय मिळणार युनिट? सगळ्यात शेवटचं तर हे बघा, kg बोला मीटर रेस टू -2. 1 लिहिलं नाही चालते. सेकंद रेस टू -2, केल्विन रेस टू -1, मोल रेस टू -1. मग मी काय करणार? तर kg हे सगळे खाली लिहिणार आणि काय लिहिणार? मीटर स्क्वेअर, सेकंद स्क्वेअर, केल्विन पर मोल. आता हे झालं डायमेन्शन वरनं काढलेलं. आता तुमचा प्रश्न मी ओळखतो की तुम्ही सोडवलं असेल कसं. हे झालं डायमेन्शन वरनं. तुम्ही सोडवलं कसं असेल तर ते लक्ष द्या. तुम्ही आज सोडवलं असणार, आरचा फॉर्म्युला काढला असणार, आर इज इक्वल टू PV अपॉन एन इंटू टी. तुम्ही प्रेशरचं युनिट काही जणांनी न्यूटन पर मीटर स्क्वेअर घेतला असेल. न्यूटन पर मीटर स्क्वेअर. या व्हॉल्यूमचं युनिट काय घेतलं असेल तुम्ही? मीटर क्यूब घेतला असेल. अपॉन मी दुसरी मेथड सांगावले, दुसरी डायमेन्शन वरनं नाही, दुसरी सांगावले. बोला, एन म्हणजे अमाऊंट ऑफ सबस्टन्स म्हणजे मोल सांगितलं होतं, तिथं तुम्ही मोल लिहिला असणार आहे. इंटू टेम्परेचरचं काय आलं असणार तुम्ही? बोला, केल्विन. काय केलं असणार? केल्विन. हे मीटर स्क्वेअर इथलं 1 मीटर आणि हा मीटर स्क्वेअर कॅन्सल. मग राहिलं काय? न्यूटन मीटर अपॉन मोल. आता मला सांगा, न्यूटनचं काय येणार? आता न्यूटनचं आपलं माहित आहे, kg. बोला, अरे बोलताय का? हॅलो, अरे हॅलो. मीटर. हा, इथं 2 मिनिटं लक्ष द्या. इथं का हे इथं मला वाटतंय बघा, या ठिकाणी इथं लहान मिस्टेक झाली बघा. इथं ऍडिशन करताना ह्याला आवाज येते बघा, -1 + 3 काय यायला पाहिजे? इथं चुकून काय लिहिले आपण? -2. इथं काय यायला पाहिजे? प्लस यायला पाहिजे. प्लस म्हणजे काय येणार? इथं L2 येणार. म्हणजे इथं काय येणार? हे हे इथं जे आहे ना मीटर स्क्वेअर, ते कुठे येते? वरती येते. इथं प्लस आहे. हे वरच राहणार, kg मीटर स्क्वेअर अपॉन सेकंड स्क्वेअर. हे बघणार आहे तुम्हाला अवघड वाटेल. आता एवढं काही अवघड नाही. हे दिसण्यापेक्षा त्यापेक्षा फार सोपं आहे. kg मीटर पर सेकंड स्क्वेअर हे झालं न्यूटनचं. आणि इंटू आपला आहेच मीटर अपॉन मोल इंटू केल्विन. मग आता काय होणार? kg इंटू हे मीटर मीटर काय होणार? मीटरचा स्क्वेअर. हे सेकंड स्क्वेअर खाली जाणार आणि हे आपलं आहे असं. बघा, आठवलं का? झालं. बघा, दोन्हीच्या पण मेथडनं आपलं उत्तर काय येते? सेमच येते. अरे कळालं का? दोन्ही मेथडनं आपलं आन्सर काय येते? सेमच येते. तर टाका हेडिंग, ऍप्लिकेशन ऑफ डायमेन्शन्स. आज आपण जे बघणार आहे ते आवरा. ऍप्लिकेशन ऑफ डायमेन्शन. ठीक आहे, लिहा. पहिला कुठला? पहिला ऍप्लिकेशन आहे टू फाइंड युनिट ऑफ derived quantity. दुसरं, टू फाइंड conversion factor. Between system of units.
आणि तिसरं टू चेक करेक्टनेस ऑफ इक्वेशन. करेक्टनेस. झालं सगळ्यांनी लिहिलं? डेट टाकायची, डेट टाकायला विसरू नका. डेट टाकायला विसरू नका. आजची 6/10/2020. किती किती ऍप्लिकेशन आहेत मेन डायमेन्शनचे? युनिट ऑफ डिराइव्ड क्वांटिटी, टू फाइंड कन्वर्जन फॅक्टर बिटवीन द सिस्टम ऑफ युनिट्स अँड टू चेक करेक्टनेस ऑफ इक्वेशन. लिहिलं? हॅलो, झालं का? हो सर लिहिलं. आता क्वेश्चन घ्यायचे. आता टाका आपण. कुठलं बघूया आता? सगळ्यात सोपं कुठलं आहे? तर तिन्ही पण सोपे आहेत. आपण सगळ्यात पहिल्यांदा कुठलं बघू? तर हे बघू. पहिलं टाका हेडिंग. पहिलं रोमनांक टाका. रोमनांक. टू फाइंड युनिट बाय डायमेन्शनल अनालिसिस, किंवा त्याला आपण प्रोसेस म्हणू. डायमेन्शनच्या प्रोसेसने आपण काय करू? युनिट काढू. ठीक आहे. क्वेश्चन घ्या. चला ह्यातला तुम्हाला लगेच कळेल. फाइंड SI युनिट ऑफ pressure by using dimensional analysis. आता प्रेशरचा फॉर्म्युला काय रे? सगळ्यांना माहित पाहिजे. आन्सर लिहा. आन्सर मध्ये बोला. आपल्याकडे फॉर्म्युला माहिती आहे. आपल्याकडं तो सगळ्यात पहिल्यांदा फॉर्म्युला लिहायचा. लिहा. We know that प्रेशरचा फॉर्म्युला लिहायचा पहिल्यांदा. प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. आता त्यांचे काय लिहायचे? डायमेन्शन्स लिहायचे. लिहा मग. डायमेन्शन ऑफ प्रेशर इज इक्वल टू फोर्सचे डायमेन्शन अपॉन एरियाचे डायमेन्शन. सांगा डायमेन्शन काय? आता फोर्सचे मग अशा पण बघितले. पाठ झाली पाहिजे आता. M1 L1 T-2 अपॉन एरियाचे L2. मग मला डायमेन्शन मिळाले डायरेक्ट. काय मिळाले? M1 L-1 T-2. हे मला काय मिळाले? प्रेशरचे डायमेन्शन मिळाले. हा, सगळ्यांना ते पण काय आलं का रे? काय अवघड नाही, नेहमीच आहे. आता युनिट काढायचं. आता युनिट कसं येणार सांगा? युनिट कसं येणार? युनिट ऑफ प्रेशर. बोला. तर एम कोणाचं युनिट आहे? हे एम डायमेन्शन कोणाचं आहे? आपलं M1 मास युनिट काय असतं? kg/1. लेंथ आहे ही. एल म्हणजे लेंथ आहे. डायमेन्शन लेंथ आहे. त्याचं काय येणार? m/-1. टी म्हणजे टाइम आहे. त्याचं सेकंद/-2. म्हणजे काय येणार? kg काय येणार? पर मीटर पर सेकंडचा स्क्वेअर. अरे काय ना, काय आलं का? हो. घ्या पुढचा. काय प्रॉब्लेम? तुम्ही सोडवा आता. एक घ्या बरोबर दिशी आणि मला आन्सर पाठवा.
मला मेसेज करा आन्सर. फाइंड SI unit of torque by dimensional analysis. बोला कोण सांगते आता? पहिली स्टेप कोण सांगते? पहिली स्टेप कोण सांगते? सांग तृष्णा. तृष्णा आहे का लेक्चरला? हो सर. हा सांग पहिली स्टेप काय ना सांग बरं. टॉर्कचा पहिला फॉर्म्युला आठवते का? टॉर्कचं म्हणलं पाठ झाले पाहिजे आता. टॉर्क इज इक्वल टू काय? फोर्स अपॉन फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. हा करेक्ट. फोर्स इंटू परपेंडिक्युलर परपेंडिक्युलर डिस्टन्स. डिस्टन्स. आता आपल्याला काय काढलं पाहिजे? ह्याचे डायमेन्शन काढले पाहिजे. मग टॉर्कचं नोटेशन टाऊ आहे. टाऊ काय आहे? टाऊ. त्याला काय म्हणायचं? टाऊ. तुम्हाला शिकवलंय मी. टाऊ म्हणायचं असं आणि लसलंय पुढं. फोर्स डायमेन्शन काय? L1 L1 T मायनस 2. 2 आणि हे डिस्टन्स आहे म्हटल्यानंतर काय येणार? L⁻1 येणार. डिस्टन्स आहे म्हटल्यानंतर लेंथ आहे ती. होय नाही लेंथ आहे ती. आता सोडवा आहे काय येणार? M1 बोल आता L तुम्ही आता फास्ट करायचं ते शिकलं पाहिजे आता तुम्ही. काय येणार? L⁻2 येणार. L2. मग आता ह्याच्यावरून सांग बरं काय येते युनिट. आता तयार कर बरं काय येणार युनिट. हा बोल. M म्हणजे कोण आहे? आपला मास आहे ना. M कोणा डायमेन्शन आहे? मास डायमेन्शन आहे. मासचं युनिट काय असते आपलं? किलोग्रॅम. kg. हा kg⁻1 येणार. लेंथ हे एल आहे ना. ही एल कोणा डायमेन्शन आहे? लेंथच. M1. हा M2 येणार इथे. M⁻2 येणार. आणि टी काय? सेकंद आहे. सेकंद⁻2 म्हणजे काय येणार? kg/m² पर सेकंदचा स्क्वेअर. कळालं सगळ्यांना? कळालं? हॅलो. हो 100%. तुम्हाला आता होमवर्क घ्या. आता हे बऱ्यापैकी समजलं सर. हा आता क्वेश्चन तुम्हाला होमवर्क घ्या. हे लिहून घेतलं सगळ्यांनी ना? कोण मागं नाही ना कोण? हा कोणाचं लिहायचं सांगा जावा. मी थांबतोय. वही मला कम्प्लीट पाहिजे बरं का सगळ्यांच्या. वहीचा पण फोटो पाठवायचा लेक्चरच्या वहीचा. परत कोण कोण निवांत बसलेला असते नुसतं पिक्चर बघण्यासारखं निवांत. असं बसायचं नाही कोणी. प्रश्न तोच आहे. काय प्रश्न तोच आहे? फाइंड युनिट बाय डायमेन्शनल एनालिसिस. बाय डायमेन्शनल एनालिसिस. पहिलं काय येणार? तर कायनेटिक एनर्जी. दुसरी पोटेन्शियल एनर्जी. तिसरी वर्क. 4 नंबर मध्ये इम्पल्स. इम्पल्सचा फॉर्म्युला आहे फोर्स इंटू टाइम. विसराय नाही बरं का इम्पल्सचा. परत 5 नंबर वर्क झालं. आता करंट नको. हा पोटेन्शियल डिफरन्स. व्होल्टेज त्याला आपण काय म्हणतो? पोटेन्शियल डिफरन्स. आणि जरा शेवटचं जरा वेगळं घ्या एक. x = f/a tan θ. युनिट ऑफ x काढायचंय. काय काढायचंय? युनिट ऑफ x बाय डायमेन्शनल एनालिसिस. तर हे 6 होमवर्क आहेत. सोपे आहेत. लगेच होते. करा बरं का. हे होमवर्क आहेत. चला नेक्स्ट टाका. नेक्स्ट टाका ऍडिंग. थांबा सर. हा
कोणाकोणाची युनिट काढायची त्याला अंडरलाईन करतो मी. कोणाकोणाची युनिट काढायची कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, वर्क, इम्पल्स, व्होल्टेज आणि एक्स युनिट काढायचंय. झालं का? लिहिलं का? होमवर्क लिहून घेतला? हो सर. हा. हो सर. तर मी आता नेक्स्ट टाका. नेक्स्ट ऍप्लिकेशन आपलं दुसरं काय होतं रे ऍप्लिकेशन? बघा बरं. दुसरं ऍप्लिकेशन काय होतं आपलं? बोला. टू फाइंड कन्वर्जन फॅक्टर. हा करेक्ट. कन्वर्जन फॅक्टर. बिटवीन सिस्टीम ऑफ युनिट्स. कन्वर्जन फॅक्टरला काय करा? अंडरलाईन करा. आता इथं जरा तुम्हाला काय जरा वेगळी मेथड आहे किंवा जरा वेगळेपणा आहे. इथं क्वेश्चन घ्या, तुम्हाला लगेच कळेल. क्वेश्चन घ्या. बरं आधी कन्वर्जन फॅक्टरची डेफिनेशन लिहूया आपण. कन्वर्जन फॅक्टर म्हणजे काय? टाका आधी कन्वर्जन फॅक्टर. कन्वर्जन फॅक्टर बिटवीन सिस्टीम ऑफ युनिट. आता आपल्याकडे सिस्टीम मेन सिस्टीम बरं का. आपण फिजिक्स मध्ये आता दोन सिस्टीम आहेत मेन. एक ESI आहे आणि एक CGS आहे. कळलं का? मेन आपण प्रॉब्लेम मध्ये बऱ्यापैकी CGS आणि ESI बघत असते. आता मीटरचं आपली जी लेंथ आहे की नाही, लेंथ लक्ष द्या. लेंथ आपलं SI युनिट काय रे? मीटर. काय आहे? मीटर. आणि CGS मध्ये काय असतं? सेंटीमीटर. आता या दोघांमध्ये रिलेशन काय? तर आपल्याला माहिती आहे की 1 मीटर म्हणजे किती? 100 सेंटीमीटर. मग हे जे 100 आहे ना, बघा ना काय केलं आपण. मी असं लिहिलं नाही की 1 मीटर आहे तेवढंच काय आहे 1 सेंटीमीटर. मी असं लिहिलं का? नाही लिहिलं. मी काय केलं, ह्या 100 ह्या सेंटीमीटरला कितीने मल्टिप्लाय केलं? 100 ने मल्टिप्लाय केलं. बरोबर का? तर हे जो 100 असतो ना, हा 100 ह्याला म्हणायचं कन्वर्जन फॅक्टर. त्याला काय म्हणायचं? कन्वर्जन फॅक्टर. किंवा सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल तुमच्या सेकंडचं घ्या. हे बघा, आता आपल्याला माहिती आहे की 1 आवर इज इक्वल टू काय असतं रे? तर 60 मिनिट्स असतात. किती 60. मिनिट? हा 60 मिनिट्स. मग मी काय केलं इथं? मी आवरचं काय केलं? मिनिट्स मध्ये कन्वर्जन केलं. इज इक्वल टू म्हणजे मी काय केलं? आवरचं कन्वर्जन कशामध्ये केलं? मिनिट मध्ये. हे दिसतंय बघा, 1 आवर इज इक्वल टू 60 मिनिट्स. म्हणजे मी आवरचं कन्वर्जन कशामध्ये करतोय? मिनिट्स मध्ये. आणि हे करत असताना मला कोणी मदत केली? 60 ने हेल्प केली. मग हा 60 काय झाला? कन्वर्जन फॅक्टर. काय आलं सगळ्यांना? मी काय म्हणते बघा, अजून एक्झाम्पल भरपूर आहेत. अजून एक्झाम्पल तुम्हाला हे जे बघता येईल रे. बोला, तुम्हाला हे जे पण बघता येईल. कशाचं? किलोग्रॅमचं. 1 किलोग्रॅम इज इक्वल टू किती असतात? 1000 ग्रॅम असतात. बरोबर नाही? 1 किलोग्रॅम इज इक्वल टू 1000 ग्रॅम. मग हे किलोग्रॅम आपलं कुठलं युनिट आहे? ESI युनिट आहे. आणि हे ग्रॅम आहे ते आपलं कुठलं युनिट आहे? CGS युनिट आहे. मग मला सांगा, मी किलोग्रॅमचं कशामध्ये कन्वर्जन केलं रे? ग्रॅम मध्ये. मग हे कन्वर्जन करत असताना मला 1000 काय केलं? 1000 मला मदत केली. मी ऍप्लिकेशन केलं या 1000चं. बाबा 1000 मल्टिप्लाय केलं ग्रॅमला आणि मला काय मिळालं? 1 किलोग्रॅम एवढं मास मिळालं. मग हे 1000 काय झालं इथं? कन्वर्जन फॅक्टर. मग हा कन्वर्जन फॅक्टर म्हणजे कोण आहे? दुवा आहे. दुवा कुणाच्या मधला? एका सिस्टीम आणि 2 सिस्टीम मधला दुवा आहे. कन्वर्जन फॅक्टर म्हणजे काय? 2 सिस्टीम मधला दुवा आहे. कळलं का? तर इन शॉर्ट मध्ये बघा मी काय म्हणते, ज्या वेळेला 2 सिस्टीम असतात, काय असतात? 2 सिस्टीम असतात युनिट्सच्या, त्यावेळेला आपल्याला त्या 2 युनिट मधलं कन्वर्जन करायचं असेल तर आपण तो फॅक्टर जो यूज करतो त्याला काय म्हणायचं? कन्वर्जन फॅक्टर.
आता वन डे समजा ही एक आपली हे आपलं युनिटच आहे. मग मी ह्याच्यामध्ये आवर मध्ये केले कन्वर्ट. काय करणार मी 24 आवर. 24 आवर मग हे माझं युनिटच आहे ना, फक्त वेगळं युनिट आहे. एक सिस्टीम ही वेगळी सिस्टीम आहे ह्याची, आणि हे पण आपलं वेगळंच युनिट आहे. मग हे दोन्ही डिफरंट युनिट आहेत. हे आहे डे आणि हे आहे आवर. मग ह्यांच्यामध्ये कन्व्हर्जन करत असताना मला कोण भेटला 24. मग याला म्हणायचं कुठला फॅक्टर? कन्वर्जन फॅक्टर. अरे कळालं का मी काय म्हणते? अरे कळालं का? हो हो आता मला एक्झाम्पल सांगा बरं तुम्ही जरा, कुठले कुठले तुम्हाला अजून माहिती आहेत कन्वर्जन फॅक्टर कोणाकोणाच्यातले? अरे कुठले कुठले सांगा तुम्हाला माहिती आहेत ते. आवरा, मी तुम्हाला 2-3 सांगितले, तुम्हाला भरपूर माहिती आहेत. सांगा अजून, प्रयत्न करा. आवरा, कोण सांगते? 1 Newton is equal to 10⁵ डाय. हा, हे तुम्हाला कधी होतं हे? का आता बुक मध्ये बघितलं? 10वीत. 10वीला होतं तुम्हाला? चॅप्टर कुठला? ठीक आहे, बरोबर आहे. तर 10⁵ काय आहे? 10⁵ काय आहे? हा कन्वर्जन फॅक्टर आहे. बरोबर. अजून कुठलं रे? सांगा जरा. बोला बोला बोला. अजून कुठलं? जमते बोला. हा एक सोपा आहे. हा जरा अजून सांगा की. अरे तुम्ही आता जो फोन वापरता नाही फोन तुम्ही, त्यात असतं की 1 जीबी आणि एमबी. 1 जीबी म्हणजे किती एमबी असतं? 1000 किती? 1000 किती रे? 40 का किती असतं? 1 जी म्हणजे किती एमबी रे? 1000 एमबी असतं ना अंदाजे किती? 1000. हा असतं ना. काय 1040 असते मला वाटते. किती असते? 1040 असते मला वाटते. काय माहित नाही मला. पण हा काय आहे बघ ना, हा काय आला? हा काय कन्वर्जन फॅक्टर आहे ना, कशातला? जीबी आणि एमबीतला. बरोबर का? किंवा तुम्ही आता ह्याच्यामध्ये ज्या वेळेला मार्क्स मध्ये बघा करतो आपण, किती पर्सेंटेज पडले बाबा, त्यातला आपण मग मार्क टक्केवारी घेतो. 100 मार्क. तो पुढचा विषय, तो सोडून द्या. पण मला फक्त अजून 2 एक्झाम्पल हवेत. मी हे सांगितलं, हे मला वाटते कोणी सांगितले बघा, नेहानं का कोणी अनुष्काने सांगितले. अजून सांगा, भरपूर आहेत की रे अजून. 1 किलोमीटर किती असणार? 1000 मीटर. आपण आपला कन्वर्जन फॅक्टर आहे. बोला अजून कुठलं रे? हॅलो, बोला की. अरे काहीतरी सांगा. हा, कोणतरी जूल म्हणले. जूल. 1 जूल इज इक्वल टू काय? 10⁻⁷ अर्ग. 10⁻⁷ अर्ग. हे जूल म्हणजे आपलं एसआय युनिट आहे. अर्ग म्हणजे सीजीएस युनिट आहे. काल तर कन्वर्जन फॅक्टर असं असते. तर डेफिनेशन लिहा. इट इज अ फॅक्टर. इट इज अ फॅक्टर कंसातला नंबर आहे तो. काय? इट इज अ फॅक्टर कंसामध्ये नंबर असेल तो. used to convert 1 unit into other. एक्झाम्पल म्हणा खाली. लिहा आता. मी सांगतो ते लिहा. सगळ्यात पहिल्यांदा आपण लिहूया मीटरचं. 1 मीटर इज इक्वल टू किती? 100 सेंटीमीटर. 1 मीटर इज इक्वल टू 1000 मिलीमीटर. कंसामध्ये लिहा फुल फॉर्म. सेंटीमीटर हे मिलीमीटर. ठीक आहे. परत 1 जूल इज इक्वल टू, फुल फॉर्म मध्ये लिहू, तुम्हाला ते जे कळायचं नाही. 1 जूल इज इक्वल टू 10⁻⁷ अर्ग. त्यानंतर 1 न्यूटन इज इक्वल टू 10. हे जे स्मॉलच काढायचं, हे एन स्मॉलच काढायचं, नियम आहेत. डाइन. पुढं 1 डे
is equal to 24 hour. 1 minute is equal to 60 second. 1 hour is equal to 60 minute, and 1 hour is equal to 3600 second. 1 year is equal to 365 days. बघा, मग ह्या सगळ्यांना काय करा, हो का, ह्यांना 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 अशा अंडरलाईन करा, आणि ह्यांना काय म्हणायचं, कन्वर्जन फॅक्टर्स. कळालं सगळ्यांना? बघा काय आहे, इकडे सगळे 1 डे 1 डे 1 1, इकडून इकडं असं दाखवाय, इकडून इकडे इकडून इकडे इकडून इकडे इकडून इकडे निघालो, इकडून इकडे, जिकडे एरो निघाला तिकडे निघालो, इयर कडनं डेज कडे. अरे समजलं सगळ्यांना? आता आपण हे नेमकं आपण काय करू, सर आवाज ऐकू येत नाही. आवाज कट होतो काय मधनं? आवाज कट होतो काय? लेच कट होतो आवाज, बघा बरं. आता येतोय का आवाज क्लिअर का नाही अजून? हो येतोय. सगळ्यांना कळलं काय? आता ह्याचा प्रॉब्लेम घ्यायचा एक. आता हे नेमकं कसं आलं ते आता आपण डायमेन्शन शोधून काढूया. बघा कळते का? हा, टाका हेडिंग आता, एक्झाम्पल्स ऑन कन्वर्जन फॅक्टर. Prove that 1 joule is equal to 10⁷ अर्ग. आता लिहायचं खाली, काय लिहायचं खाली, जूल कुणाचं युनिट आहे, लिहा. जूल इज SI unit of work. Energy is CGS unit of work. आपल्याला हे काय करायचंय, प्रूव्ह करायचंय की 1 जूल इज इक्वल टू 10⁷ अर्ग आहे. मग मी काय म्हणतो, लेट काय म्हणूया, लेट असं समजूया की 1 जूल आपल्याला माहित नाही, एक्स म्हणूया, 1 जूल इज इक्वल टू एक्स अर्ग. काय म्हणूया, 1 जूल इज इक्वल टू एक्स अर्ग. आता ही तुमची सिस्टीम इथे कुठली आहे, ESI सिस्टीम आहे. इकडे तुमची सिस्टीम कुठली आहे, CGS आहे. जरी SI आणि CGS असली तरी आपलं डायमेन्शन वर्कचे काय असणार आहेत, बदलत नाहीत. ते काय असणार, M1 L2 T-2. इकडे पण तेच असणार, M1 L2 T-2. मग मी SI म्हणल्यानंतर मला कळलं पाहिजे, SI म्हणल्यानंतर बघा मी इथे ह्याला X म्हणतो, ह्याला खाली, की हे सगळे काय आहेत, SI युनिट्स आहेत. काय आहेत हे, SI युनिट्स आहेत, ESI युनिट्स. आणि CGS ला मी Y म्हणतो, Y. समजू, फक्त आता बघत चाल, तुम्हाला कळेल मी काय म्हणतोय ते. आता मी काय करणार, लक्ष द्या इकडं, हे जे जूल आहे ना, हे जूल कोणाचं युनिट आहे, SI युनिट आहे वर्कचं. मी काय करणार, त्या ठिकाणी मी काय पुट करणार, डायमेन्शन्स करणार. डायमेन्शन्स काय असणार, M1 L2 T-2. जूल आहे म्हटल्यानंतर ते SI आहे, मग इथे X येणार. नाही इथे X नको, आपण ऑलरेडी कॅपिटल X वापरले, ते मला लक्षातच नाही. आपण इथे ऑलरेडी काय वापरले, कॅपिटल